चला स्पीडअप करा, अगदी वेळेत आहात. शेवटचा षटक गोलंदाज इथे मोठा फटका. धनराज त्यावेळी गोलंदाजी साकारत असताना पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. एक चांगले बॅटिंग लाईन उभारता सितारा गणेगाव टीमचा सध्या मैदानात पाहायला मिळतोय. विराज इथे डॉट आलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. चांगला फटका, यावेळी बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. लॉंग ऑन क्लिअर करत असताना येतोय विराज ब्रँडेड सिक्सर. प्रश्न फार मोठा आहे अजिंक्य. मगाशी सुद्धा आम्ही तेच सांगितलं की हे बॅटर मागच्या नंबर वरती का नवीन आहेत, परंतु अगदी मैदानात जुन्या प्लेयरला लाजवेल असा गेम त्यांच्या बाबतीत पाहायला मिळतोय. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. चला जरा स्पीडअप करा प्लीज. चांगला फटका, अगदी दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे येतोय आणखी एक मोठा फटका. या येतील 4 धावा. 4 धावींच्या मदतीने टोटल 39 या आकड्यावरती तब्बल आपण पाहतोय अद्यापपर्यंत गोलंदाजी करत असताना धनराजने 16 धावा खर्च केल्यात. 39 धावा धावफलकावरती, 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. फार अकलेचा आणि बुद्धीचा फटका यावेळी जरूर सजवलाय. येथील आणखी 4 धावा. टेक्निकल बॅटर सध्या आपण पाहतोय. सध्या विराज चांगली बॅटिंग लाईन मैदानात प्रस्थापित केली आहे. स्प्रे घेऊन जा. ट्रॅक ओपन कर. महेश हडप यांच्याकडून विराजसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 43 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. 20 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 5 बॉल मध्ये धनराजने.
2 षटकार 2 चौकार. इथे फलंदाज होईल बाद. धावसंख्या 43 आकड्यावरती. येणारे 24 बॉल आणि 44 धावसंख्येची गरज आहे. प्रतिषटक 11 ची सरासरी राखायची आता. अधिराज इलेव्हन स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोळी टीमला.